The next chapter is applet programming. Applet programming. So it contains, as we have discussed in the first lecture, Java programs are of two types, or you can create the programs using Java in two ways. First is standalone application and second is distributed application. This is we have discussed in first lecture Java features मध्ये. So standalone application means what? की तुमचे जे जावाचे प्रोग्राम आहे ते सेम मशीन वरती असणारे आणि तुम्ही रन पण कुठे करणार आहे प्रोग्राम सेम मशीन वरती जिथे प्रोग्रामचा कोड तुमचा सेव्ह आहे. फॉर एक्झाम्पल सध्या आता तुमच्या पीसी वरती a.java आहे, तर तुम्ही काय करता, रन करण्यासाठी कमांड प्रॉम्प्ट ओपन करता सेम मशीन वर, तिथे तुम्ही रिक्वेस्ट देता जावा सी a.java मीन्स व्हॉट, सपोज हा प्रोग्राम तुमच्या मशीन वरती सी ड्राइव्ह जावा फोल्डर मध्ये सेव्ह आहे. ओके, सो तुम्ही कमांड प्रॉम्प्ट ओपन करता, एक रिक्वेस्ट देता कशासाठी, कंपाइल साठी. कोणत्या प्रोग्रामला कंपाइल साठी, a.java. तर ही जी रिक्वेस्ट आहे टू कंपाइल द प्रोग्राम a.java, तर ही कुठे जाते, सेम मशीन कडे जाते, बिकॉज a.java हा त्याच मशीन वरती प्रेझेंट आहे. ओके, देन यू विल गेट द क्लास फाइल. आफ्टर दॅट you request for the interpret to the Java program. So Java A. So जेव्हा तुम्ही एंटर की प्रेस करता तेव्हा ही जी रिक्वेस्ट आहे टू इंटरप्रेट और टू रन द प्रोग्राम जावाचा कोणता प्रोग्राम ए क्लास फाइल, तर ही रिक्वेस्ट पण कुठे जाते, सेम मशीन कडे जाते, बिकॉज क्लास फाइल अँड जावा हे डॉट जावा फाइल अँड डॉट क्लास फाइल बोथ आर प्रेझेंट ऑन द सेम मशीन. सो जेव्हा तुम्ही कंपाइलची रिक्वेस्ट देता आणि इंटरप्रेटची रिक्वेस्ट देता, ती रिक्वेस्ट सेम मशीन कडे जाते. सो रिक्वेस्ट आणि रिस्पॉन्स हे दोन्ही पण इथे तुम्हाला रिस्पॉन्स काय मिळतो, आउटपुट मिळतो. सो रिक्वेस्ट आणि रिस्पॉन्स हे दोन्ही एकाच मशीनला असतं. सो युजिंग जावा यू कॅन क्रिएट द स्टँड अलोन ऍप्लिकेशन, लाईक आपण सी नी करतो, C++ नी करतो, सेम जावाने आतापर्यंत आपण जेवढे प्रोग्राम केले फ्रॉम द फर्स्ट चॅप्टर टू द प्रिव्हियस लेक्चर, तर हे सगळे कसे होते, स्टँड अलोन ऍप्लिकेशनचे होते प्रोग्राम्स. ओके, नाउ डिस्ट्रीब्युटेड ऍप्लिकेशन मीन्स व्हॉट, हे मी तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केलं, तरी परत एकदा सांगते की जेव्हा तुम्ही रिक्वेस्ट देता पर्टिक्युलर प्रोग्राम साठी, तेव्हा ती रिक्वेस्ट तुमच्या मशीन वरून आउटसाइड युअर मशीन जाते दुसऱ्या मशीन कडे. सिंपल जर एक्झाम्पल द्यायचं झालं तर क्लायंट आणि सर्व्हर हे जे दोन ऍप्लिकेशन आहे हे डिस्ट्रीब्युटेड ऍप्लिकेशन आहे. मीन्स व्हॉट, क्लायंट जेव्हा रिक्वेस्ट देतो तेव्हा ती रिक्वेस्ट जाते सर्व्हर कडे आणि सर्व्हर काय देतो, रिस्पॉन्स देतो, रिक्वेस्ट अँड रिस्पॉन्स. ओके, सो हे झालं डिस्ट्रीब्युटेड ऍप्लिकेशन. सो अनदर एक्झाम्पल ऑफ द डिस्ट्रीब्युटेड ऍप्लिकेशन इज इंटरनेट. बघा, तुम्ही काय करता, ब्राउझर ओपन करता. हा ब्राउझर कुठे असतो, तुमच्या पर्सनल कम्प्युटरचा असतो. ओके, सो हे तुमचं मशीन झालं ज्याच्यावरती तुम्ही ब्राउझर ओपन करता. नाव तुम्ही रिक्वेस्ट देता google.com आणि एंटर की प्रेस करता, तेव्हा तुमची रिक्वेस्ट क्रिएट होते. सो google.comचं जे होम पेज डिस्प्ले होतं, तर त्याचा कोड तुमच्या मशीनवर आहे का, नाही. ती रिक्वेस्ट कुठे जाते, आउटसाइड युअर कम्प्युटर जाते, जिथे गुगलचा काय आहे, सर्व्हर आहे, आणि तिथून रिस्पॉन्स येतो आणि मग तुमच्या ब्राउझर वरती काय मिळतं, तुम्हाला गुगलचं होम पेज मिळतं. ओके, सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ द डिस्ट्रीब्युटेड ऍप्लिकेशन. सो युजिंग ऍपलेट you can create standalone application also and the distributed application also. आता आपण जे ऍपलेटचे प्रोग्राम बघणार हे स्टँड जरी ते ऍज अ डिस्ट्रीब्युटेड म्हणून वर्क होऊ शकतात, बट आपण आता कंपाइल आणि रन दोन्ही पण आपल्याच मशीन वरती करणार आहे. पण युजिंग ऍपलेट यू कॅन क्रिएट बोथ टाइप ऑफ प्रोग्राम, स्टँड अलोन ऑल्सो अँड द डिस्ट्रीब्युटेड ऑल्सो. फक्त लक्षात घ्या की डिस्ट्रीब्युटेड प्रोग्राम रन करण्यासाठी यू नीड अ ब्राउझर. ओके, नाउ ऍपलेटचे जे प्रोग्राम्स आहेत ते ब्राउझर वरती रन करण्यासाठी तुम्हाला जावाचं जे प्लगइन आहे ते इन्स्टॉल करावं लागतं. मीन्स व्हॉट, ते प्लगइन इन्स्टॉल होईल तेव्हा तुमचा ब्राउझर काय होईल, ब्राउझर होईल जावा इनेबल्ड, देन ओनली यू कॅन रन द प्रोग्राम. ओके, सो पण आपण काय करणार आहे, कमांड प्रॉम्प्ट वरतीच रन करणार आहे, बिकॉज माझ्या ब्राउझर मध्ये जावा प्लगइन नाहीये आणि आय हॅव ट्राईड 2-3 टाइम्स, बट ते इन्स्टॉल होत नाही. जर तुमच्या प्रोग्राम मध्ये झालं, सॉरी ब्राउझर मध्ये, तर ते करा. ओके, जेव्हा तुम्ही मी तुम्हाला सांगेल की रन कसं करायचं, जावा प्लगइन काय कसं इन्स्टॉल करायचं, मग ते इन्स्टॉल करा. जर झालं तर ठीक आहे, नाहीतर मग आपल्या कमांड प्रॉम्प्ट वरती तर प्रोग्राम रन होणारच आहे. सो कमांड प्रॉम्प्ट वरती रन म्हणजे झाला तो स्टँड अलोन, आणि तो जर प्रोग्राम आपल्या ब्राउझर वरती रन झाला तर तो झाला डिस्ट्रीब्युटेड. ओके, सो हे झालं ऍपलेट. ऍपलेटचा यूज, नॉट ऍपलेट, यूज ऑफ द ऍपलेट. So we can say that applet is a special type of a program
Java applet is a special type of a program embedded in web page. आता बघा ब्राउझर वरती तुम्हाला HTML झालेले, सो ब्राउझर वरती जे तुम्ही प्रोग्राम रन करता त्याला काय म्हणतात, वेब पेज म्हणतात. ओके, सो तुमचा जो जावाचा प्रोग्राम असतो तो वेब पेज मध्ये एम्बेडेड असतो, कंटेंट इन्क्लूड असतो. ओके, टू जनरेट डायनॅमिक कंटेंट. डायनॅमिक कंटेंट म्हणजेच काय, डिस्ट्रीब्युटेड ऍप्लिकेशन. ओके, सो जावा हा स्पेशल टाइप ऑफ प्रोग्राम आहे ज्याच्यामध्ये जावाचा जो कोड आहे तो वेब पेज मध्ये इन्क्लूड होऊन आणि मग तुमचं जे डिस्ट्रीब्युटेड ऍप्लिकेशन आहे ते काय होतं, क्रिएट होतं. आता आपण सगळं बघणार आहे की ऍपलेटचा प्रोग्राम कसा क्रिएट करायचा, ऍपलेट कसं रन करायचं. ओके, सो बिफोर दॅट फर्स्ट द लाईफ सायकल ऑफ अ ऍपलेट. ऍपलेटचा जो प्रोग्राम आहे जो जिथपासून तुम्ही टाईप करता आणि तुम्हाला आउटपुट मिळतं, सो त्या पूर्ण फ्रॉम रायटिंग टू गेटिंग द आउटपुट त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या फेजेस थ्रू, कोणत्या कोणत्या स्टेट्स थ्रू ऍपलेटचा प्रोग्राम जातो, दॅट इज अ लाईफ सायकल ऑफ अ ऍपलेट प्रोग्राम. सो पहिली स्टेट आहे बॉर्न स्टेट, नंतरचे आहे रनिंग, आयडल, स्टॉप मेथड, स्टार्ट मेथड. Here is paint method. Then here also start method, init method, and last destroy method, dead state. Okay, so life cycle of applet means what, the program goes through from which state to which state. Okay, so there are number of states बघा ज्याच्यातून ऍपलेटचा प्रोग्राम जातो. बॉर्न स्टेट, रनिंग स्टेट, आयडल स्टेट अँड डेड स्टेट. ओके, नाउ ऍपलेटचा प्रोग्राम क्रिएट करण्यासाठी आपण ऍपलेट क्लास यूज करणार आहे. बघा क्लास आहे म्हणून मी ए काय काढला, कॅपिटल काढला. ओके, सो आपण कोणता क्लास यूज करणार आहे, ऍपलेट क्लास यूज करणार आहे. हा क्लास कोणत्या पॅकेज मध्ये आहे, awt.applet. आता हे जे ऍपलेट आहे ते स्मॉल मध्ये आहे, सो दिस इज अ पॅकेज नेम. आणि ह्या awt हे मेन पॅकेज आहे, त्यातलं सब पॅकेज आहे ऍपलेट आणि त्याच्यामध्ये काय आहे, हा ऍपलेट क्लास आहे. ओके, सो फॉर क्रिएटिंग अ ऍपलेट we need a applet class in awt.applet package. So a capital, so this is a class, and a small, so this is a package. Okay, now ह्या applet class च्या ह्या मेथड्स आहेत, init, paint, stop, start and destroy. These are the methods of the applet class. Okay, now आता बघा ह्यातल्या तुम्हाला कंपल्सरी applet रन होण्यासाठी कंपल्सरी कोणती मेथड रिक्वायर्ड आहे, पेंट मेथड. म्हणजे तुम्हाला काहीतरी आउटपुट मिळण्यासाठी मस्ट आहे की पेंट मेथड. ओके, आणि अकॉर्डिंग टू युअर रिक्वायरमेंट यू कॅन इन्क्लूड द इनिट मेथड ऑल्सो. ओके, बट कंपल्सरी इनिट मेथडने सुद्धा सिंपल एक प्रोग्राम होतो, बट काहीतरी आउटपुट जर इफ यू वॉन्ट टू डिस्प्ले सम आउटपुट ऑन युअर स्क्रीन देन यू नीड अ पेंट मेथड. जसं नॉर्मली तुम्ही जे प्रोग्राम्स केलेत आतापर्यंत तर तुम्हाला एक मेथड लागते println, system.out.println. दिस मेथड इज रिक्वायर्ड टू प्रिंट समथिंग ऑन द कमांड प्रॉम्प्ट. सेम इन दैट वे, so to print the output of the applet program you need a paint method. Okay, so this is a mandatory method. ओके, जसं आपण पुढे जाऊ मग त्याच्यानंतर आपण पेंट मेथडचा पण स्किप करणार, बट जनरली तुम्हाला जे ग्राफिक्स प्रोग्रामिंग आणि ऍपलेटचे जे प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये पेंट मेथड इज मॅन्डेटरी. ओके, इनिट मेथड. आता इनिट मेथडचं इनिटचं वर्डचं मिनिंग काय, इनिशियलायझेशन. ओके, सो जसं कन्स्ट्रक्टर मध्ये आपण काय करतो, व्हेरिएबल्स आणि ऑब्जेक्ट इनिशियलाइज करतो. सेम इन दॅट वे इफ युअर प्रोग्राम कंटेन्स सम व्हेरिएबल्स अँड द ऑब्जेक्ट विच यू रिक्वायर्ड थ्रू आउट द प्रोग्राम. ओके, सो ते व्हेरिएबल्स आणि ऑब्जेक्ट तुम्ही इनिशियलाइज करणार इनिट मेथड मध्ये. ओके, सो इनिट मेथड इन्क्लूड करणं मॅन्डेटरी नाहीये, इट डिपेंड्स ऑन द रिक्वायरमेंट.
ओके, रिक्वायरमेंट असेल तर इनिट मेथड लिहा. ओके, आता बघा, जेव्हा तुम्ही ॲपलेटचा सपोज प्रोग्राम लिहिला a.java, सो दिस इज युअर ॲपलेट प्रोग्राम. ओके, आता ह्याला तुम्ही काय करताय, रन. सपोज कंपाईल केलेलं आहे, आता तुम्ही रन करताय. आता रन कसं करायचं ते सांगते. फक्त इन जनरल ही जावा, आता हा जो a.java ह्या फाईल मध्ये आहे ॲपलेटचा कोड. ओके, आता तुम्ही त्याच्यामध्ये पेंट मेथड आहे, ही कोणतीच मेथड नाही, बाकीच्या इनिट नाही, स्टार्ट नाही, स्टॉप नाही, डिस्ट्रॉय नाही. ओके, नाउ तुम्ही ॲपलेटचा प्रोग्राम रन केला. तुम्ही जेव्हा ॲपलेटचा प्रोग्राम रन केला, ऑटोमॅटिकली इनिट मेथड काय होते, कॉल होते. सो when you run the applet program, automatically init method will run. जर तुमच्या प्रोग्राम मध्ये इनिट मेथड असेल तर ती रन होणार आणि तुमचा जो ॲपलेटचा प्रोग्राम आहे तो कोणत्या स्टेट मध्ये जाणार, बॉर्न स्टेट मध्ये जाणार. ओके, आफ्टर दॅट बघा, इनिट मेथड ऍज पर द रिक्वायरमेंट यू कॅन इन्क्लूड इन युअर प्रोग्राम. ओके, नाउ स्टार्ट मेथड तुम्हाला इन्क्लूड करण्याची गरज नाही, ती तर ऑटोमॅटिकली काय होणार, कॉल होणार. नो नीड टू राईट, गरजच नाहीये, लिहायचीच नाहीये स्टार्ट मेथड, ते ऑटोमॅटिकली स्टार्ट मेथड कॉल होते. आणि व्हॉट इज द यूज ऑफ द स्टार्ट मेथड? बाय युजिंग द स्टार्ट मेथड ॲपलेट गोज फ्रॉम बॉर्न स्टेट टू रनिंग स्टेट. आता जेव्हा रनिंग स्टेट, जेव्हा स्टार्ट मेथड कॉल होते त्याच्यानंतर कोणती मेथड कॉल होणार, पेंट मेथड. बघा, पेंट मेथड सुद्धा ऑटोमॅटिकली कॉल होते. आतापर्यंत आपण जे प्रोग्राम लिहिले, तुम्ही सिस्टम डिफाईन फंक्शन यूज करा, फंक्शन मीन्स व्हॉट, मेथड किंवा युजर डिफाईन, तुम्हाला ते कॉल करावं लागतं. पण इथे ॲपलेट मध्ये इनिट मेथड, स्टार्ट मेथड, पेंट मेथड, ऑल दिस मेथड विल गेट ऑटोमॅटिकली कॉल. तुम्हाला त्या कॉल करायची गरज नाही, फक्त त्याची डेफिनेशन लिहायची आहे. त्याच्यानंतर स्टार्ट मेथडची डेफिनेशन पण लिहायची नाही. इनिट मेथड, इफ यू हॅव रिक्वायरमेंट टू इनिशियलाइज variables and object, then only write the init method, but paint method is mandatory. Okay, ती मेथडची डेफिनेशन तुम्ही लिहिणार, मीन्स तुम्हाला एक्झॅक्ट काय आउटपुट पाहिजे ते पेंट मध्ये लिहिणार, बट तुम्हाला पेंट मेथड कॉल करायची गरज नाही. ऑटोमॅटिकली स्टार्ट मेथड नंतर पेंट मेथड इन्व्होक होणार, रनिंग स्टेट मध्ये जाणार. नाउ आता स्टॉप मेथड यू कॅन कॉल एक्सप्लिसिटली. जर तुम्हाला पर्टिक्युलर कंडिशनला आउटपुटचं जे आउटपुट डिस्प्ले होते ते स्टॉप करून तुम्हाला जर आयडल स्टेटला न्यायचं असेल तर स्टॉप मेथड तुम्ही एक्सप्लिसिटली कॉल करणार. आणि जर तुम्ही स्टॉप मेथडनी रनिंग मधून ॲपलेट आयडलला नेला असेल तर स्टार्ट मेथडनी परत ते कुठे आणणार, रनिंग मध्ये. सो इथे जी स्टार्ट मेथड आहे ती, त्याचा सुद्धा कॉल काय आहे, एक्सप्लिसिट कॉल आहे. ओके, इथले जे स्टार्ट मेथड आहे हा ऑटोमॅटिकली कॉल होतो, म्हणजे इम्प्लिसिट. ओके, इनिट मेथड ऑटोमॅटिकली कॉल होतो, तुम्हाला कॉल करायची गरज नाही. पेंट मेथडची फक्त तुम्ही डेफिनेशन देणार, नो नीड टू कॉल. नाउ आउटपुट, जेव्हा आउटपुट प्रिंट होत आहे, ओके, ऍट दॅट टाइम इफ सब कंडिशनला तुम्हाला ते आउटपुट स्टॉप करून, पॉज करून, नॉट स्टॉप, पॉज करून तुम्हाला आयडल स्टेट मध्ये जर न्यायचं असेल तर तुम्ही स्टॉप मेथड एक्सप्लिसिटली कॉल करणार आणि परत आफ्टर सम टाइम तुम्हाला परत रिमेनिंग आउटपुट डिस्प्ले करायचे, देन यू कॅन कॉल. जर तुम्ही स्टॉप मेथड कॉल केली असेल तर स्टार्ट पण तुम्हाला कॉल करावी लागेल. जर तसं नसेल तर ऑटोमॅटिक. आणि मग आता सपोज एक्झिक्युशन कंप्लीट झालं, ॲपलेटचं एक्झिक्युशन कंप्लीट झालं की ऑटोमॅटिकली डिस्ट्रॉय मेथड कॉल होते आणि आउटपुट आणि ॲपलेट कोणत्या स्टेट मध्ये जातं, डेड मध्ये. सो डिस्ट्रॉय मेथड सुद्धा नो नीड टू राईट ऑर कॉल, नो राईट ऑर नो कॉल. ऑटोमॅटिकली डिस्ट्रॉय मेथड कॉल होणार जेव्हा तुम्ही ॲपलेट विंडो क्लोज करणार, ऑटोमॅटिकली डिस्ट्रॉय मेथड कॉल होणार. आता डिस्ट्रॉय मेथड काय करते की जेवढ्या ॲपलेटने मेमरी स्पेस अलोकेट केलेली आहे ती सगळी डिअलोकेट करून ॲपलेट कुठे टाकते, डेड स्टेट मध्ये जातं. ओके, सो हे झालं तुमचं फ्रॉम द इनिट स्टेट टू, फ्रॉम द बॉर्न स्टेट टू डेड स्टेट. ओके, सो दिस इज अ लाइफ सायकल ऑफ अ ॲपलेट. Now how to write simple applet program. बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं की माझा जो ब्राउझर आहे तो जावा इनेबल्ड नाहीये, सो मी प्रोग्राम कमांड प्रॉम्प्ट वरतीच रन करणार आहे. ओके, तुमच्याकडे जर प्रॉपर इन्स्टॉल झालं जावा प्लगइन तर तुम्ही ब्राउझर वरती पण करू शकता. ओके,
नाव बघा आता ॲपलेट चा प्रोग्राम राईट करण्यासाठी सिंपल, जसं आपण जावाचा प्रोग्राम सिंपल कसा केला हॅलो प्रिंट करून, तसं आता आपण ॲपलेट मध्ये काय करणार आहे, हॅलो प्रिंट करणार आहे. ओके, सो बघा आता ॲपलेट करण्यासाठी काय काय स्टेप्स करायचे आहेत बघा. फर्स्ट पहिली स्टेप, बिल्डिंग अँड ॲपलेट कोड. ऍक्च्युअली कोड लिहायचा ॲपलेट साठीचा, म्हणजेच काय तुमची .java फाईल. ओके, नाउ सेकंड, क्रिएटिंग अँड एक्झिक्युटेबल ॲपलेट. मीन्स व्हॉट, तुम्ही जी जावा फाईल दिलेली त्याला कंपाईल करून त्याची क्लास फाईल क्रिएट करणार. ओके, सो ऍक्च्युअली जेव्हा तुम्ही रन करता, एक्झिक्यूट करता, तेव्हा क्लास फाईल होते, जावा फाईल होत नाही. ओके, आता हे तुम्हाला माहिती आहे. त्याच्यानंतर आता तुम्हाला टॅग वगैरे माहिती पाहिजे. सिंपल, डिझायनिंग अ वेब पेज युजिंग HTML टॅग्स. तर ह्याच्यामध्ये तुम्ही यूज करणारे ॲपलेट टॅग. ओके, त्याच्यानंतर अजून पण काही एक्स्ट्रा टॅग तुम्ही यूज करू शकता, ते पुढे आपण गेल्यावरती सांगेल. ओके, नाउ म्हणजेच काय, तुम्ही इथे काय क्रिएट करणार, HTML फाईल क्रिएट करणार. ओके, वेब पेज क्रिएट करायचं युजिंग HTML टॅग, दॅट इज ॲपलेट टॅग. म्हणजेच काय, HTML फाईल क्रिएट करणार. आणि लास्टला टेस्टिंग अँड ॲपलेट कोड, म्हणजेच तुम्ही इथे काय करणार आहे, रन करणार. ओके, सो पहिल्यांदा तुम्ही .java फाईल क्रिएट करणार, त्याच्यानंतर त्याला कंपाईल करणार, यू विल गेट द क्लास फाईल. त्याच्यानंतर एक HTML फाईल क्रिएट करणार, ज्याच्यामध्ये तुम्ही ॲपलेट टॅगचा यूज करणार, आणि मग नंतर प्रोग्राम काय करणार, रन करणार. त्याच्यानंतर ही जी थर्ड स्टेप आहे ती ऑप्शनल आहे. ओके, तुम्हाला जर ब्राउझरवरती प्रोग्राम कंपल्सरी रन करायचा असेल, देन दिस थर्ड स्टेप इज रिक्वायर्ड. आणि जर तुम्हाला कमांड प्रॉम्प्ट वरती करायचं आहे तर थर्ड स्टेप रिक्वायर्ड नाही. मी तुम्हाला बोथ वेने सांगते. ओके, कमांड प्रॉम्प्ट वरती थर्ड स्टेप इन्क्लूड केलं तरी पण प्रोग्राम रन होतो, बट ब्राउझर वरती कमांड प्रॉम्प्ट वरती तुम्ही थर्ड स्टेप इन्क्लूड केली आणि नाही केली तरी सुद्धा प्रोग्राम तुमचा रन होणार आहे. बट ब्राउझर वरती कंपल्सरी थर्ड स्टेप इन्क्लूड करायचीच आहे. जर तुम्ही थर्ड स्टेप इन्क्लूड नाही केली तर तुमचा प्रोग्राम रन होणार नाही. ओके, सो कमांड प्रॉम्प्ट वरती यू कॅन रन द प्रोग्राम इन्क्लुडिंग थर्ड स्टेप, म्हणजे एक सेपरेट HTML फाईल क्रिएट करून पण करू शकता, नाही केलं तरी पण, दोन्ही वेनी सांगणार आहे. पण ब्राउझर मध्ये जर तुम्हाला कंपल्सरी करायचं असेल तर तुम्हाला थर्ड स्टेप इन्क्लूड करावीच लागेल. सो फर्स्ट वी विल राईट द फर्स्ट सिंपल ॲपलेट प्रोग्राम. सो बघा, पहिल्यांदा पॅकेज इम्पोर्ट java .awt.applet, बिकॉज आपला जो ॲपलेट क्लास आहे तो आहे AWT च्या ॲपलेट पॅकेज मध्ये. ओके, आफ्टर दॅट वन मोर पॅकेज इज रिक्वायर्ड, java.awt.star. आता तुम्ही म्हणताल की इथं मी .star का लिहिलंय, मग इथं मग हे .star लिहिलंय तर हे ॲपलेट का नाही इम्पोर्ट होत, हे मी तुम्हाला जावा पॅकेजेस मध्ये सांगितलेले. ओके, .star जेव्हा लिहिता तेव्हा त्या पर्टिक्युलर पॅकेज मधले ओनली क्लासेस आणि इंटरफेसेसच इम्पोर्ट होतात, सब पॅकेज नाही. ओके, पण ॲपलेट जो क्लास आहे तो कुठे आहे, AWT फोल्डर, त्याच्यामध्ये अजून एक फोल्डर आहे ॲपलेट, आणि त्याच्यामध्ये तो क्लास आहे ॲपलेट. ओके, पण जेव्हा तुम्ही AWT.star करता तेव्हा फक्त त्यातले क्लासेस आणि इंटरफेसेस इम्पोर्ट होतात, सब पॅकेज नाही. ओके, सो तुम्हाला जर सब पॅकेज पाहिजे आहे तर ते सेपरेट इम्पोर्ट करावं लागतं. नाउ दिस आय हॅव टोल्ड यू इन अ जावा पॅकेजेस चॅप्टर. ओके, सो AWT ची काय, ॲपलेटचं तर कळलं तुम्हाला, बिकॉज आपल्याला जो ॲपलेट क्लास आहे तो ह्या पॅकेज मध्ये, AWT ची काय गरज आहे ते तुम्हाला सांगते. ओके, नाउ बघा, आता आपण पहिली स्टेप करतोय, पॅकेज इम्पोर्ट करतो, जावा फाईल क्रिएट करतोय. नाउ ॲपलेट मध्ये, ॲपलेटच्या प्रोग्राम मध्ये मेन येणार नाही, म्हणजे पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन येणार नाही. सो तुम्हाला माहिती की तुमच्या प्रोग्राम मध्ये किती नंबर ऑफ क्लासेस असू द्या, पण ज्या क्लासमध्ये मेन आहे त्या क्लासने आपण प्रोग्राम काय करतो, सेव्ह करतो, बिकॉज मेन इज अ पब्लिक. ओके, पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन. नाउ ॲपलेट मध्ये मेन येणारच नाहीये. ओके, सो तुमचा जो क्लास असेल तोच काय करायचा आहे, पब्लिक करायचा आहे. सो पब्लिक क्लास
सपोज माय ॲपलेट इज माय प्रोग्राम नेम आणि कसं करायचं बाय एक्सटेंडिंग ॲपलेट क्लास. सो ह्या ॲपलेट क्लास आपण यूज करतोय विच इज सिस्टीम डिफाईन आणि तो आहे या ॲपलेट पॅकेज मध्ये. ओके, नाव इनिट मेथड इज नॉट कंपल्सरी, मॅन्डेटरी नाहीये, जर रिक्वायर्ड असेल तर, पण आता आपण कोणतेही व्हेरिएबल वगैरे यूज करणार नाहीये. सो डायरेक्टली आपण जी कंपल्सरी मेथड आहे ती लिहिणार आहे पब्लिक वॉइड पेंट. बघा पेंट मेथड कशी लिहायची, पब्लिक वॉइड पेंट. जसं तुम्ही प्रॅक्टिस करणार तसं तुम्हाला येणार आहे. आणि पेंट मेथडला ऑलवेज पास होतो ऑब्जेक्ट ऑफ द ग्राफिक्स क्लास. ओके, आणि हा जो ग्राफिक्स क्लास आहे हा आहे AWT पॅकेज मध्ये. बघा मी एकदम तुम्हाला बेसिक डिटेल्स मध्ये सांगते, तो व्यवस्थित साइड बाय साइडला लिहून घ्यायचं बुक वरती. ग्राफ तुम्हाला असं सेपरेट नाहीये की AWT मध्ये जे कोणते कोणते क्लास असं नाहीये. तुम्ही जेव्हा ऍडव्हान्स जावाचं जेव्हा तुम्हाला नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट सेमला जेव्हा जावा प्रोग्रामिंग 2 आहे तेव्हा तुम्हाला एकदम डिटेल मध्ये आहे. आता सगळं तुम्हाला डायरेक्टली प्रोग्रामच आहे, तरी पण मी तुम्हाला एकदम बेसिक मध्ये एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करते. ओके, नाउ दिस ग्राफिक्स क्लास इज इन्क्लुडेड इन AWT पॅकेज. सो आपण AWT पॅकेज काय केलं, इम्पोर्ट केले. सध्या तरी एवढाच क्लास आहे AWT मध्ये आणि हे ॲपलेट मध्ये हा ॲपलेट क्लास आहे. ओके, नाउ पेंट मेथडला ग्राफिक्स क्लासचा ऑब्जेक्ट का पास करायचं, बिकॉज द पेंट मेथड इज सिस्टम डिफाईन मेथड ऑफ द ॲपलेट क्लास अँड द सिंटॅक्स फॉर द पेंट मेथड इज दॅट it has one parameter which is a object of the graphics class. Okay, so graphics class आहे त्याचं मी ऑब्जेक्ट G घेतलंय. ओके, नाउ हॅलो प्रिंट करण्यासाठी आता बघा जसं आपण system.out.println करतो कमांड प्रॉम्प्टवर प्रिंट करायला, बट आता इथे तुम्हाला ग्राफिक्स अजून खूप साऱ्या ग्राफिक्स क्लासच्या मेथड बघायच्या आहेत, पण आता सध्या आपण एकच बघणार आहे. ग्राफिक्स क्लासची मेथड आहे ड्रॉ स्ट्रिंग ड्रॉ स्मॉल आणि S कॅपिटल. ओके, तर ही मेथड काय करते, तुम्ही जे डबल कोट मध्ये जो मेसेज पाठवणार आहे तो तुमच्या स्क्रीनवरती काय होईल, डिस्प्ले होईल. ओके, सेम लाईक system.out.println. सो ही मेथड कशाची आहे, ग्राफिक्स क्लासची आहे. सो टू कॉल दिस मेथड वी नीड अ ऑब्जेक्ट ऑफ द ग्राफिक्स क्लास. आणि ग्राफिक्स क्लासच्या मेथड तुम्ही फक्त पेंट मेथड मध्येच यूज करू शकता. सो आता मी काय करणार, G डॉट, बिकॉज ड्रॉ स्ट्रिंग मेथड ही ग्राफिक्स क्लासची मेथड आहे, सो ती तुम्ही कॉल करणार ग्राफिक्स क्लासच्या ऑब्जेक्टने. सो G डॉट ड्रॉ स्ट्रिंग, इथे तुम्ही डबल कोट मध्ये जो मेसेज तुम्हाला प्रिंट करायचा आहे तो आणि कोणत्या पोझिशनला X आणि Y कोऑर्डिनेट 100 आणि 50. आता तुमचं कम्प्युटर ग्राफिक झालेलं आहे. बघा पेंट कंप्लीट आणि क्लास कंप्लीट ही तुमची जावा फाईल आहे. आता बघा जी तुमची कम्प्युटर स्क्रीन असते ना ग्राफिकची, ती रिव्हर्स XY असतं. म्हणजे हे जे टॉपला आहे ना इथे 0 0 असतं, इथून असा X इन्क्रीमेंट होतो आणि इथून Y इन्क्रीमेंट होतो. सो ह्याचं मिनिंग काय की हॅलो डिस्प्ले करायचंय 100X, पहिले X कोऑर्डिनेट द्यायचा नंतर Y. सपोज इथे 100 आहे आणि इथे 50 आहे. सो 100 आणि 50 पोझिशन पासून काय डिस्प्ले होणार, हॅलो डिस्प्ले होणार. आलं का लक्षात, ठीक आहे. सो हे झालं तुमचं ड्रॉ स्ट्रिंग, म्हणजे सिंपल मेसेज डिस्प्ले करण्यासाठी इन ॲपलेट प्रोग्राम यू नीड अ मेथड draw string method. Draw string method is a method of a graphics class. Graphics class is in the package AWT. Okay, draw string method ला 3 पॅरामीटर पास होतात. डबल कोट मध्ये मेसेज जो की तुम्हाला प्रिंट करायचा आहे तो, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे X कोऑर्डिनेट, नंतर आहे Y कोऑर्डिनेट. फक्त हे मेन लक्षात ठेवा, आपली जनरली अशी कोऑर्डिनेट सिस्टीम असते, इथे X असतो आणि इथे Y असतो. बट कम्प्युटरची जी कोऑर्डिनेट सिस्टीम असते ती रिव्हर्स असते. इथे असा X इथून टॉप पासून राईटला जातो आणि इथं Y जो आहे तो टॉप पासून डाऊनला येतो. ओके, सो हे झालं तुमचं जावा, म्हणजे आपली पहिली स्टेप झाली. ओके, आता आपण ह्या फाईलला कंपाईल केलं सपोज. ओके, सो कंपाईल करूयात आपण. कंपाईल केलं की काय मिळाली आपल्याला, क्लास फाईल, म्हणजे सेकंड स्टेप झाली. त्याच्यानंतर आपल्याला वेब पेज क्रिएट करायचे. सो आता या प्रोग्रामला मी नेम काय देणार, माय ॲपलेट, जे तुम्ही क्लासला नेम दिलेले डॉट जावा. ओके, नाव तुम्ही त्याला कंपाईल केलं, तुम्हाला काय मिळाली, क्लास फाईल, म्हणजे आपली सेकंड स्टेप झाली जी सांगितली प्रिव्हियस स्लाइड मध्ये. ओके, नाव आता आपल्याला HTML फाईल क्रिएट करायचं. HTML फाईलला पण काय करायचं, सेम नेम द्यायचं. का द्यायचं, तुम्ही वेगळं दिलं तरी चालतं, पण का द्यायचं की आता तुमच्या ॲपलेटचे प्रोग्राम तुम्ही मोर दॅन 1 प्रोग्राम करणार, मग कोणत्या, म्हणजे माय ॲपलेट
डॉट जावाची myApplet.html ही फाईल आहे, हे कळण्यासाठी फक्त. नाही तर तुम्ही myApplet.java लिहिलं आणि त्याच्या HTML फाईलला a.html लिहिलं, परत तुम्ही अजून एक प्रोग्राम केला हॅलो ॲपलेट, त्याच्या फाईलला दिलं b.html, पण जेव्हा तुम्ही नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्ही ओपन करणार फोल्डर मग तुम्हाला कळणार नाही कोणत्या जावा फाईलची कोणती HTML फाईल आहे. सो काय करायचं, फक्त एक्सटेन्शन चेंज करायचे आणि प्रोग्राम नेम सेम द्यायचं. ओके, नाउ HTML टॅग वगैरे लिहायची काहीच गरज नाहीये, डायरेक्टली ॲपलेट टॅग लिहायचा, ॲपलेट टॅगचा ॲट्रिब्यूट लिहायचं कोड, आणि इथे डबल कोट मध्ये तुम्हाला कोणत्या जावा फाईल रन करायची आहे. सो myApplet.class इथे देणार तुम्ही क्लास. ओके, त्याच्यानंतर तुमची जी विंडो डिस्प्ले होणार आहे विड्थ, त्या विंडोची विड्थ किती तुम्हाला द्यायची आहे आणि हाईट किती द्यायची आहे. इट डिपेंड्स ऑन यू टोटली. ओके, आणि देन एंड ऑफ ॲपलेट. सो दिस इज युअर थर्ड स्टेप, दॅट इज अ myApplet.html. ओके, बघा ॲपलेट टॅगचे 3 ॲट्रिब्यूट कोड, विड्थ आणि हाईट इन्क्लूड करायचे. त्याच्यानंतर इथे जी कंपाईल केलेली फाईल आहे ती लिहायची, बिकॉज जेव्हा तुम्ही HTML फाईल रन करणार तेव्हा ऑटोमॅटिकली कोणती फाईल इन्वोक होणार, क्लास फाईल, आणि क्लास फाईल मध्ये कोणता कोड असतो, हा बरोबर बाईट कोड, सॉरी बाईट कोड असतो. ओके, आणि नंतर तुमची जी विंडो आहे ॲपलेटची ती 500 विड्थ आणि 400 हाईटची डिस्प्ले होईल, आणि इथं 100 आणि 50 पोझिशनला हॅलो डिस्प्ले. आणि 4th स्टेप काय, रन द ॲपलेट. आता ॲपलेट कसं रन करायचं ते आपण बघूयात. आता हाच प्रोग्राम फक्त मी तुम्हाला रन करून दाखवते. बघा आता import java.awt.applet, then import java.awt.start, then public class, तुम्हाला जे नेम द्यायचं यू कॅन गिव्ह इट बाय एक्सटेंडिंग applet class. ओके, नाउ जी कंपल्सरी मेथड आहे ती आपण लिहिली, ग्राफिक्स जी. बघा मी कुठे फक्त पेंटची डेफिनेशन लिहिली, बघा कुठेही पेंट मेथड कॉल केली आहे का, नाही, तरी सुद्धा ऑटोमॅटिकली पेंट मेथड कॉल होणार, बिकॉज पेंट मेथड ही एक्सप्लिसिटली काय होते, कॉल होते, हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. ओके, नाउ इथे जी डॉट ड्रॉ स्ट्रिंग, तुम्हाला जे डिस्प्ले करायचे आहे ते डबल कोट मध्ये आणि कोणत्या पोझिशनला करायचं आहे ते. ओके, सो याच्यासाठी तुमची जी कोऑर्डिनेट सिस्टीम आहे ती परफेक्ट पाहिजे. आता हे बेसिक आहे स्कूल लेवलचं, कोणत्या पोझिशनला तुम्हाला डिस्प्ले करायचं. देन myApplet.java. ओके, नाउ रन करण्यासाठी पहिली स्टेप झाली. आता क्लास फाईल क्रिएट करू आपण. cd java pro, जिथे तुमचा प्रोग्राम आहे तो पाथ आणायचा आहे. बघा क्लास फाईल क्रिएट झाली. वेट अ मिनिट, काय एरर आली मी चेक करते एकदा. java.awt.applet.star राईट आहे. ओके, सॉरी इथे बघा थोडीशी मिस्टेक झाली. बघा ॲपलेट जे पॅकेज आहे ते सब पॅकेज नाही, डायरेक्टली जावा मधलं पॅकेज म्हणजे ॲपलेट क्लास डायरेक्टली ॲपलेट पॅकेज मध्ये आहे. ओके, आणि ग्राफिक्स तर AWT मध्येच आहे. ओके, मग ते एकदा व्यवस्थित लिहून घ्या. सो इथे आपण AWT काढून टाकू. सेव्ह केला. नाउ कंपाईल करू अगेन.
आता काय ग्राफिक्सचं स्पेलिंग ओके. नाव सेकंड स्टेप झाली, क्लास फाईल क्रिएट झाली. नाव आपण HTML फाईल आता आपल्याला क्रिएट करायची आहे. सो न्यू डायरेक्टली HTML टॅग वगैरे नाही लिहिलं तरी चालतं. कोणतं ॲपलेट रन करायचं आहे, त्याच्या क्लास फाईलचं नेम, देन तुमची जी ॲपलेट विंडो आहे ती किती विड्थची आहे ते, डबल कोटमध्ये नाही टाकलं तरी चालेल, आणि त्याची हाईट तुम्हाला किती पाहिजे ते, आणि एंड ऑफ ॲपलेट. देन अगेन सेव्ह करा हा प्रोग्राम सेम नेमनी बट विथ .html एक्सटेन्शन. ओके, ऑल फाइल्स. नाव हे झाली तुमची थर्ड स्टेप. आता रन करण्यासाठी आता तुम्ही थर्ड स्टेप इन्क्लूड केलेली आहे. तर मी तुम्हाला सांगितलं की थर्ड स्टेप जेव्हा तुम्ही इन्क्लूड करता, तुम्ही कमांड प्रॉम्प्टनी पण करू शकता आणि ब्राउझरनी पण करू शकता. आता कमांड प्रॉम्प्टनी जर रन करायचं आहे, सो ॲपलेट व्ह्यूअर, देन जर तुम्ही सेपरेट तुमची HTML फाईल असेल तर त्या HTML फाईलचं नेम. हे बघा, विंडो 500 बाय 400 ची झाली, आणि देन 100 पोझिशनला, आणि तो म्हणजे x100 आणि y50 हॅलो प्रिंट झालेलं आहे. ओके, ह्याला तुम्ही मॅक्झिमाइज पण करू शकता आणि झाल्यानंतर क्लोज पण करू शकता. ओके, आता हे झालं की जर तुमची सेपरेट HTML फाईल असेल तर ती ह्या ॲपलेट व्ह्यूअरनी रन करायची विथ .html एक्सटेन्शन. तर हा एक वे आहे रन करण्यासाठी. दुसरा एक वे काय आहे, थर्ड, तुमची सेपरेट HTML फाईल आहे तर तुम्ही ब्राउझरनी रन करू शकता. ब्राउझरवरती जर तुमचं जावा इनेबल्ड असेल तर काय करायचं की कमांड प्रॉम्प्टवर फक्त कंपाईल करायचं. मग तुम्ही ब्राउझर ॲपलेट व्ह्यूअर myApplet.html करण्याऐवजी तुम्ही आता ब्राउझर ओपन करायचं. ओके, थोड्या ह्याला टाइम घेतो, थोडं ब्राउझर ओपन करायचं. ओके, तोपर्यंत आपण अजून थोडासा चेंज करू प्रोग्राम मध्ये. म्हणजे डिस्प्ले ओपन करते परत मगाचा .java फाईल. myApplet.java ओपन केली. आता आपण हॅलो डिस्प्ले झालं ना, सो त्याच्या खालीच मला काय डिस्प्ले करायचंय, सेम. बघा, ह्याच्यासाठी तुमचं जे कोऑर्डिनेट सिस्टीम आहे ती परफेक्ट पाहिजे. दिस इज माय फर्स्ट ॲपलेट प्रोग्राम. आता मी काय केलं, हा मेसेज मला हॅलोच्या खालीच डिस्प्ले करायचा आहे. सेम हॅलो जिथं आहे त्याच्या खाली बरोबर, म्हणजे एक्स जो आहे तो सेम येणार, फक्त काय चेंज होणार, वाय चेंज होणार. ओके, सो आपला हॅलोचा वाय कितीपासून स्टार्ट झालाय, 50. सो हॅलो डिस्प्ले करायला काहीतरी हाईट आहे. ओके, सो आपण काय करूया, तिथे 120 लिहूयात. ओके, नाव आता अगेन बघा, ह्याला कंपाईल करते. फर्स्ट चेंजेस केले, कंपाईल द प्रोग्राम. बघा, मी एक सेम ठेवलाय त्याच्यामुळे बरोबर हॅलोच्या खालीच हे स्टेटमेंट सुरू झालं, आणि वाय मध्ये मी गॅप दिलाय. ह्याचा वाय 50 आणि ह्याचा 120, म्हणून एका खाली एक काय झालं ते डिस्प्ले झालं. ओके, नाव ब्राउझर आता ओपन झाले. तर काय करायचं, ॲपलेट व्ह्यूअर कमांड प्रॉम्प्ट वरती फक्त कंपाईलची स्टेप करायची कमांड प्रॉम्प्ट वरती, जर तुम्हाला ब्राउझर वरती प्रोग्राम रन करायचा असेल तर. आणि जी रन करण्याची जी स्टेप आहे ती बघा आता, आपल्याला ओपन करायची आहे फाईल, तर आपण इकडून पण डायरेक्ट करू शकतो. ही जी तुमच्याकडे फाईल मेनू असेल तर ते करा, myApplet.html. टूल बार जर असेल तर तो करा. बघा, आता इथे डिस्प्ले नाही होते. हे बघा, डिस्प्ले झालं नाही बिकॉज माय ब्राउझर इज नॉट जावा इनेबल्ड. आणि जर तुमचं जर ब्राउझर आता नेट कनेक्टेड नाहीये लॅपटॉपला, जर नेट कनेक्टेड असेल तर इथे येईल मिसिंग
जावा प्लगइन असं येईल. ओके, मग त्याच्यावरती क्लिक करा आणि मग तुमचं नेट कनेक्टेड असेल तर काय येईल, जेव्हा मी रन करेल जावाचा प्रोग्राम ब्राउझरवरती तेव्हा काय येईल, मिसिंग जावा प्लगइन. मग त्याच्यावरती क्लिक करा, इन्स्टॉल करा, मग अगेन प्रोग्राम रन करून बघा. जर आलं तर ठीक आहे, जर नाही झालं तर तुमचं ब्राउझर जावाला सपोर्ट नाही करत आहे, सो तुम्ही कमांड प्रॉम्प्टवर रन करा. फक्त काय करायचं, जर ब्राउझरवरती रन करायचं असेल आणि होत असेल तुमच्या ब्राउझरवरती तर फक्त कंपाईल कमांड प्रॉम्प्टवर करा आणि ह्या स्टेपच्या ऐवजी ब्राउझर वरतून ओपन करा. आलं का लक्षात? ठीक आहे. आता बघा, सेपरेट HTML फाईल लिहिलेली आहे, सो तुम्ही कमांड प्रॉम्प्ट वर पण रन करू शकता आणि इफ युअर ब्राउझर इज जावा इनेबल देन यू कॅन रन इट ऑन ब्राउझर ऑल्सो. ओके, बट आता सपोज सेपरेट HTML फाईल नाही करायची मला, म्हणजे मला प्रोग्राम ब्राउझर वरती रन करायचाच नाहीये, कमांड प्रॉम्प्ट वरतीच करायचा. आता मी सेम मशीन यूज करते ना, सो कमांड प्रॉम्प्ट वरतीच रन करायचं, ब्राउझर वरती करायचंच नाहीये. सो काय करायचं बघा, सो हा जो कोड आहे ना, जर तुम्हाला ब्राउझर वरती रनच नाही करायचा आहे प्रोग्राम, कमांड प्रॉम्प्ट वरती सेपरेट HTML फाईल लिहिली तरी पण प्रोग्राम रन होतो, हे आपण बघितलंय. पण मी सेपरेट HTML फाईल का केली, जर माझ्याकडे ब्राउझर जावा इनेबल्ड आहे, सो आय कॅन रन दॅट प्रोग्राम ऑन ब्राउझर ऑल्सो. ओके, बट आता माझं ब्राउझर जावा इनेबल नाहीच आहे, तर मला सेपरेट HTML फाईल करायची गरज नाही. मी काय करणार, हा जो कोड होता आपला HTMLचा तो .java फाईल मध्येच इन्क्लूड करणार. वेअर पॅकेजेस इम्पोर्ट झाले की ते कमेंट टाकायचं, मल्टीलाईन कमेंट, देन जो कोड आपण HTML फाईल मध्ये लिहिलेला तोच कोड आपण त्या कमेंट मध्ये लिहायचा आहे. ओके, विड्थ तुम्हाला जी द्यायची आहे ती, हाईट जी द्यायची आहे ती, एंड ऑफ ॲपलेट and then multi-line comment end करायचं. ओके, हा प्रोग्राम तर आपण ऑब्विसली .javaनीच करणार आहे, ह्यालाच कंपाईल करायचं. आता तुमची जी सेपरेट HTML फाईल नाहीये, तुमच्या जावाच्या प्रोग्राम मध्येच तुमचा ॲपलेट कोड आहे, तर प्रोग्राम कसा रन करायचा बघा. कंपाईल तर सेम वेनीच करायचं. ओके, आता रन करताना ॲपलेट व्ह्यूवर माय applet.html, आता HTML सेपरेट फाईल नाहीच आहे ना आपल्याकडे, सो त्याच्याऐवजी ते .javaच करायचं, सेम आउटपुट मिळणार. वेट अ मिनिट, सेव्ह नाही केलं आय थिंक मी प्रोग्राम. हा, इथे आपण बोर्ड वरती चेंज केलं, इथे चेंज करायचं आपल्याला. ॲपलेट कोड myapplet.class width you can give it any आणि height. ओके, एंड ऑफ ॲपलेट, डबल कोट टाका, नाही टाकला तरी चालेल, पण जर तुम्ही डबल कोट टाकला तर त्याला एंड पण करायचं. इथे बघा मी सुरुवातच नाही टाकलंच नाहीये 600ला, सो एंड पण नाही, इथे टाकलेला आहे सो एंड केलाय. ओके, एंड ऑफ ॲपलेट आणि एंड ऑफ कमेंट. ओके, ह्याला मी सेव्ह केलं. ओके, आता सेपरेट HTML फाईल नाही, मी HTML कोड .java मध्येच टाकलेला आहे, म्हणजे माझी थर्ड स्टेप जी आहे ती मी काढून टाकलेली आहे. सो मी आता प्रोग्रामला कंपाईल करणार आणि रन करताना .html च्या ऐवजी .javaच लिहायचं. यू विल गेट द सेम आउटपुट. ओके, सो हे झालं तुमचं. बघा इथे ॲपलेट स्टार्टेड आलेले, हा स्टेटस बार आहे बघा ॲपलेट विंडोचा, हा आहे टायटल बार. ओके, सॉरी, हा टायटल बार आहे आणि हा मेनू बार आहे. ठीक आहे, बघा हे ऑटोमॅटिकली स्टेप्स आहेत. यू कॅन क्लोज द ॲपलेट. ठीक आहे, सो हे झालं तुमचं बेसिक हाऊ टू राईट अ सिम्पल प्रोग्राम इन ऑफ अ ॲपलेट. ओके, नाव आता आपण ग्राफिक्स क्लासच्या मेथड्स बघूयात, कोणत्या कोणत्या तुम्हाला आहेत त्या मेथड्स ऑफ एकच आपण बघितली ड्रॉ स्ट्रिंग, बिकॉज ती आपल्याला हॅलो साठी रिक्वायर्ड होती. मेथड्स ऑफ ग्राफिक्स क्लास. सो ग्राफिक्स क्लासच्या मेथड्स बघा, जर तुम्हाला कम्प्युटर ग्राफिक्स मध्ये graphics.h होते ना, लाईन मेथड, रेक्टँगल मेथड, सर्कल मेथड, त्या टाईपच्याच मेथड्स आहेत बघा. फक्त ह्या सगळ्या मेथड ग्राफिक्स क्लासच्या आहे, सो तुम्हाला त्या ग्राफिक्स क्लासच्या ऑब्जेक्टनी कॉल करावे लागतील. ओके, सो फर्स्ट जी मेथड आहे ती आहे बघा ड्रॉ लाईन मेथड.
टू ड्रॉ द लाईन, एल कॅपिटल. ओके, सो त्याला पास होणारे टोटल 4 कोऑर्डिनेट्स आणि ऑल इंटिजर. ड्रॉ स्ट्रिंग मेथड तर आहेच आहे, ती पण लिहिते मी. सो पहिलं जे पॅरामीटर आहे ड्रॉ स्ट्रिंगला ते स्ट्रिंग टाईपचं आपण डबल कोट मध्ये टाकतो, नंतर इंटिजर एक्स आणि इंटिजर वाय. ओके, ह्याने तुमचा मेसेज काय होतो, एक्स आणि वाय ला डिस्प्ले होतो. आता ड्रॉ लाईनला बघा 4 कोऑर्डिनेट पास करायचे, म्हणजे हा x1 y1, लाईनला 2 असतात ना एंड, तर ह्या एंडचा एक कोऑर्डिनेट x1 y1 आणि ह्याचा x2 y2. आता लगेच मी फॉर एक्झाम्पल लिहिते. सपोज जी इज माय ऑब्जेक्ट ऑफ अ ग्राफिक्स क्लास. सो जी डॉट ड्रॉ लाईन, बघा कसं मी डिस्प्ले करते. सपोज मी 50 आणि 70 दिलं आणि इथे 100 आणि 150 दिलं. ओके, सो कसं डिस्प्ले होणार. सपोज दिस इज युअर ॲपलेट विंडो. आता इथे 0 0 असतो, असा x असतो हे तुम्हाला माहिती आहे, आणि असा y असतो. सो x काय 50. सो पहिल्या कोऑर्डिनेटचा x काय, सपोज इथे 50 आहे, आणि y काय 70. सपोज हा आहे 70. सो हा झाला तुमचा फर्स्ट कोऑर्डिनेट 50 आणि 70, आणि 100 आणि 150. सो 100 सपोज इथे x 50 आहे, म्हणजे 100 ऑब्विसली त्याच्या पुढेच असणार x, बिकॉज इथून असा टॉप टू किंवा लेफ्ट टू राईट काय होतो, इन्क्रीमेंट होतो. ओके, नाऊ y काय आहे सेकंड कोऑर्डिनेटचा 150. आता इथे y काय 70, म्हणजे 150 इथे त्याच्यानंतरच येणार. सो 100 आणि 150 हा पॉइंट झाला. सो अशी लाईन काय होणार, ड्रॉ होणार. यू कॅन ड्रॉ द हॉरिझॉन्टल लाईन. जर तुम्हाला हॉरिझॉन्टल लाईन पाहिजे तर ऑब्विसली y काय येणार, दोन्ही कोऑर्डिनेटचे सेम येणार. सपोज आता मी इथे दिलं 100, सॉरी थोडं वेगळं पॉइंट घेऊयात. सपोज इथे दिलं मी 70 100, आणि इथे दिलं मी 120 आणि 100. बघा y कोऑर्डिनेट सेम काढले की काय येणार आहे, हॉरिझॉन्टल लाईन. आता x काय 70, सपोज इथे x 50 आहे, सो इथे काय 70, आणि y काय 100, सो y इथे 100 येईल. सो 70 आणि 100 हा एक कोऑर्डिनेट झाला, आणि 120, सो इथे 100 आहे, इथे आलं 120, आणि y काय 100, म्हणजे इथे हा आला हॉरिझॉन्टल. हे काय आलं, हॉरिझॉन्टल लाईन. व्हर्टिकल असेल, व्हर्टिकल लाईन पाहिजे असेल तर ऑब्विसली x काय येणार आहे, सेम येणार आहे, आणि y काय होणार आहे, चेंज होणार आहे. आता हे तुम्हाला बेसिक आहे, हे व्यवस्थित करा. मी फक्त तुम्हाला फंक्शनचे मिनिंग सांगणार आहे काय, आणि एक एक एक्झाम्पल. सो हे ड्रॉ स्ट्रिंग झालं, ड्रॉ लाईन झालं. ओके, आणि बाय डिफॉल्ट ब्लॅक कलरनीच काय होणार आहे, डिस्प्ले होणार. जसं आता हॅलो अँड दिस इज माय फर्स्ट ॲपलेट प्रोग्राम झालं. जर कलर द्यायचा असेल तर ते पण मी तुम्हाला पुढे सांगते. ओके, सो सध्या फक्त ब्लॅकनी काय होणार आहे, डिस्प्ले होणार आहे. ओके, लाईन तुमची ड्रॉ होणार, काय तुम्ही मेसेज डिस्प्ले केलाय तो. ओके, नाउ नेक्स्ट आहे ड्रॉ रेक्ट मेथड. रेक्टँगल ड्रॉ करण्यासाठी. ओके, सो ह्याला तुम्हाला इंटिजर, अगेन सेम लाईक लाईन कोऑर्डिनेट, तुम्हाला 4 इंटिजर कोऑर्डिनेट पास करायचे आहेत. आता ते काय ते सांगते. त्याला परत फिल रेक्ट पण मेथड आहे, सेम कोऑर्डिनेट. ओके, ड्रॉ रेक्ट अँड फिल रेक्ट. ओके, नाऊ बघा, ड्रॉ रेक्टनी हॉलो रेक्टँगल ड्रॉ होणार, आणि फिल रेक्टनी तुमचा जो रेक्टँगल आहे, जो स्पेसिफाईड कलर दिलेला असेल त्यांनी फिल होईल. जर कलर नसेल दिला तर ब्लॅक कलरने काय होणार, बाय डिफॉल्ट कलरनी फिल होणार. ओके, नाऊ आता ह्याचे कोऑर्डिनेट. आता ह्याच्यामध्ये स्क्वेअर साठी कोणतंही फंक्शन नाहीये. तुम्ही रेक्टँगलचा फंक्शनचा रेक्ट फंक्शनचा यूज करूनच काय करणार आहे, स्क्वेअर करणार आहे. आता पहिल्यांदा हे 4 कोऑर्डिनेट काय, हा टॉप कोऑर्डिनेट, हा लेफ्ट कोऑर्डिनेट, हा विड्थ, किती विड्थचा रेक्टँगल पाहिजे आणि किती हाईटचा पाहिजे. सेम दिस इज फॉर फिल रेक्ट ऑल्सो. दोघांसाठी हे काय सेम आहे. ओके, सो टॉप म्हणजे आला x, हाला y, विड्थ आणि हाईट. म्हणजे बघा तुमचा जो हा रेक्टँगल आहे तो तुम्हाला इथला पॉइंट द्यायचा. सो ह्या पॉइंटचा तुम्हाला x आणि y द्यायचा आहे, त्याच्यानंतर ही विड्थ द्यायची आणि ही हाईट द्यायची. तुमचा रेक्टँगल काय होणार, ड्रॉ होणार. ओके, नाउ फॉर एक्झाम्पल मी केलं जी डॉट ड्रॉ रेक्ट. आता इंटिजर व्हॅल्यू सपोज दिली मी टॉपची व्हॅल्यू, म्हणजे हा जो टॉप लेफ्ट पॉइंट आहे ना त्यातला x, म्हणजे टॉप म्हणजेच x आणि लेफ्ट म्हणजेच y. सपोज मी इथं दिलं 70 100, विड्थ दिली 150. आता मला रेक्टँगल पाहिजे तर ऑब्विसली विड्थ जास्त असणार आहे आणि हाईट कमी असणार आहे. ओके, सो काय होणार बघा,
ही तुमची ॲपलेट विंडो आहे. हा एक्स कोऑर्डिनेट, ही वाय, इथे 0 0. सो टॉप लेफ्ट. सो 70 आणि 100. सो इथे 70 आहे सपोज आणि इथे 100 आहे. सो हा पॉइंट दिला तुम्ही. ओके, तिथून पुढे विड्थ किती आहे 150. सो इथून 150 विड्थ पर्यंत ड्रॉ होणार. म्हणजे 70 प्लस 150 किती झाले 220. म्हणजे 220 ला एंड होणार आणि तिथून इथे झाली ही हाईट किती दिली तुम्ही 50. सो स्टार्ट कुठून झालेला आहे 100 पासून हो नाही प्लस 150 म्हणजे हा जो पॉइंट आहे आणि हे असं ड्रॉ होणार. इथून परत विड्थ 150 आणि हाईट म्हणजे हा पॉइंट काय असणार आहे तुमचा इथला 100 प्लस 50 150. ओके, सो तुम्ही देणार काय फक्त 70 100 हा पॉइंट देणार, विड्थ देणार आणि हाईट देणार आणि अकॉर्डिंग टू दॅट फिल होणार. आता जर मी ड्रॉ रेक्टच्या ऐवजी फिल रेक्ट दिले आणि हेच कोऑर्डिनेट दिले जे तुम्ही दिलेत ते, आता सपोज मी हेच कोऑर्डिनेट दिले तर फक्त हॉलो रेक्टँगलच्या ऐवजी रेक्टँगल सेम साईजचा, फक्त तो रेक्टँगल काय होणार कलरनी फिल होणार. जो तुम्ही स्पेसिफाय केलाय तो, जो जर स्पेसिफाय नसेल केला तर ब्लॅक कलरनी. ओके, नाउ आणि जर तुम्हाला आता स्क्वेअर काढायचा असेल तर विड्थ आणि हाईट काय देणार तुम्ही सेम देणार. म्हणजे तुमचा जो रेक्टँगल जेव्हा तुम्ही विड्थ आणि हाईट सेम देता तेव्हा तो ऑटोमॅटिकली काय होतो स्क्वेअर होतो. ओके, सो हे झालं तुमचं रेक्टँगल फंक्शन. ओके, त्याच्यानंतर ओव्हल. सर्कल फंक्शन नाहीये, ओव्हल फंक्शन आहे. सो ड्रॉ ओव्हल अँड फिल ओव्हल. ओव्हल फंक्शनचाच यूज करून यू कॅन ड्रॉ लाईक दिस टाइप ऑफ ओव्हल्स अँड सर्कल ऑल्सो. ओके, त्याच्यानंतर ह्याला सुद्धा तुम्हाला सेम रेक्टँगल सारखेच कोऑर्डिनेट पास करायचे आहेत बघा 4. ओके, इथे हॉलो ओव्हल आणि इथे फिल्ड ओव्हल होणार. ओके, आता फॉर एक्झाम्पल बघा हॉरिझॉन्टल ओव्हल कधी होईल जर तुम्ही विड्थ जास्त दिली असेल आणि हाईट कमी, आणि व्हर्टिकल कधी होईल हाईट जास्त आणि विड्थ कमी दिली असेल तर, आणि विड्थ आणि हाईट जर तुम्ही सेम दिलं ड्रॉ ओव्हल आणि फिल ओव्हलला तर सर्कल ड्रॉ होणार. ओके, सेम रेक्टँगलचे जे पॉइंट आहेत ना तेच द्यायचे तुम्हाला, टॉप लेफ्ट आणि विड्थ आणि हाईट, म्हणजे विड्थ आणि हाईट दोन्हीला पण सेम. ओके, आता सपोज मी दिलं 50 50 इज माय टॉप लेफ्ट कॉर्नर, विड्थ दिली मी 150 आणि हाईट दिली 100. ओके, तर कसं होणार बघा. सपोज दिस इज युअर ॲपलेट विंडो. ओके, नाउ 50 हा एक्स आहे आणि हा वाय आहे, इथून 0 0. सो 50 50 दिस इज युअर टॉप लेफ्ट. ओव्हल कसा होतो कंपायलर कसा ड्रॉ करतो बघा. पहिले पॉइंटर रेक्टँगलचेच आहेत ना, सो अकॉर्डिंग टू युअर पॉइंट इमॅजिनरी रेक्टँगल काय करतो ड्रॉ करतो. विड्थ किती दिली आहे 150. सो 50च्या पुढे 150. सपोज दिस इज सो 150च्या पुढे 150 म्हणजे ऑब्विसली हा पॉइंट आहे ना 200 आणि तिथून हाईट किती 100. सपोज एवढी हाईट आहे, 50च्या पुढे 100 म्हणजे हा पॉइंट आणि असा इमॅजिनरी रेक्टँगल ड्रॉ करणार. तर रेक्टँगल कसं ड्रॉ करायचं सेम तेच पॉइंट आपण देतोय. सो हाला 150. ओके, बिकॉज हा 50 वाय आणि त्याच्या पुढे 100 हाईट, सो हा 150 आला. नाउ कंपायलर काय करतो हे ना पहिले काय करतो कंपायलर ओव्हलच्या वेळेस इमॅजिनरी रेक्टँगल ड्रॉ करतो आणि मग त्याच्या इनसाइड तुम्हाला काय देणार असं ओव्हल काय करणार डिस्प्ले करणार. मग तुम्हाला डिस्प्ले फक्त काय होणार ही बॉर्डर होणार, सर्कम्फरन्स होणार, हे इमॅजिनरी पार्ट होणार नाही. ओके, नाउ जी डॉट फिल ओव्हल जर मी सेम पॉइंट दिले तर सेम तसंच ड्रॉ होणार, फक्त इथे हा जो ओव्हल आहे तो काय होणार फिल होणार. ओके, आता जर मी दिलं जी डॉट ड्रॉ ओव्हल 300 200 आणि 50 50. सो टॉप आणि लेफ्ट एक्स आणि वाय काय आहे 300. सपोज इथं 300 आहे आणि इथं 200 आहे. सो हा पॉइंट तिथून पुढे इमॅजिनरी रेक्टँगल 50 विड्थ आणि 50 हाईट दोन्ही पण मी सेम दिलं. सो हा काय ड्रॉ होणार सर्कल ड्रॉ होणार. जेव्हा तुम्ही विड्थ आणि हाईट सेम देणार तेव्हा काय होणार सर्कल काय होणार ड्रॉ होणार. ओके, नाउ नेक्स्ट फंक्शन आहे ड्रॉ आर्क फंक्शन. आर्क म्हणजे ह्या टाइपचे आर्क्स. Okay, draw arc and fill arc. These are two functions. Okay,
नाउ ह्याला सेम पॉइंट पास होणार आहेत जे फर्स्ट 4 पॉइंट्स आर सेम, जे की सेम ड्रॉ ओव्हलला होते आणि नंतर अजून 2 पॉइंट्स ऍड होणार आहेत. स्टार्टिंग अँगल म्हणजे अजून इंटिजर 2 पॉइंट ऍड होणार आहे. त्याचं मीनिंग काय ते सांगते तुम्हाला. ठीक आहे. नाउ पहिलं तर टॉप कॉर्नर, लेफ्ट कॉर्नर जसा रेक्टँगल ओव्हलला असतो, विड्थ किती, हाईट किती, आणि इथे बघा स्टार्ट अँगल, आर्क आणि एंड अँगल. स्टार्ट अँगल आणि एंड अँगल दोन्ही पण सेम. ओके. आता बघा मी एक पहिल्यांदा एक्झाम्पल घेते. सो आता इथे अगेन मी देते 50-50, देन विड्थ देते मी 100, हाईट देते 50. ओके. स्टार्ट अँगल सपोज मी आता सध्या 0 लिहिलेला आहे आणि एंड अँगल 130. ओके. आता बघा स्टार्ट जो अँगल आहे, स्टार्ट अँगल हा ऑलवेज काय पाहिजे, पॉझिटिव्हच पाहिजे. ओके. एंड अँगल जो आहे तो पॉझिटिव्ह असू शकतो और निगेटिव्ह. ओके. आता पॉझिटिव्ह असल्यावर कसं ड्रॉ होतं आणि निगेटिव्ह असल्यावर कसं ते सांगते. ओके. स्टार्ट अँगल हा ऑलवेज तुमचा पॉझिटिव्हच येणार आहे. ओके. आणि एंड अँगल जो आहे तो पॉझिटिव्ह असू शकतो किंवा निगेटिव्ह. सो फर्स्ट आपण पॉझिटिव्ह घेतलाय. ओके. आता कसं ड्रॉ होतं बघा. सपोज दिस इज युअर ॲपलेट विंडो. आर्क कसा ड्रॉ होतो बघा. 0-0 कोऑर्डिनेट, हा एक्स ऍक्सिस आणि हा वाय ऍक्सिस. ओके. सो पहिले तर इमॅजिनरी रेक्टँगल पहिले ड्रॉ होणार ह्या 4 कोऑर्डिनेटनी. सपोज इथे 50 आहे, इथे 50 आहे. ओके. तिथून हाईट किती, सॉरी विड्थ किती 100, हाईट किती 50. असा इमॅजिनरी रेक्टँगल पहिले ड्रॉ होतो आर्क ड्रॉ होण्यासाठी. त्याच्यानंतर ह्या 4 कोऑर्डिनेट्स वरूनच इमॅजिनरी ओव्हल काय होतो, ड्रॉ होतो. आणि ड्रॉ ओव्हल असेल तर इमॅजिनरी रेक्टँगल नंतर डायरेक्ट ओव्हल ड्रॉ होणार. मग नंतर अकॉर्डिंग टू द सेंटर अशी डिवाइड होतो कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये. ओके. आता आर्क कसा ड्रॉ होतो, ऍक्च्युअल तुम्हाला काय डिस्प्ले होतं बघा. सो तुम्हाला माहिती नॉर्मल कोऑर्डिनेट सिस्टीम इथून 0 चालू होते, इथे 90 डिग्री, इथं 180 डिग्री आणि इथं 270 आणि इथं परत 360. आता हे तुम्हाला माहिती. ओके. सो आपण स्टार्ट अँगल काय दिलाय 0, म्हणजे इथून सुरू होणार, आणि 130 नाव एंड अँगल पॉझिटिव्ह असू शकतो किंवा निगेटिव्ह. आता काय पॉझिटिव्ह, जेव्हा एंड अँगल पॉझिटिव्ह असेल तेव्हा आर्क कसा ड्रॉ होईल, अँटी क्लॉकवाईज. म्हणजे आपली जी क्लॉकची डायरेक्शन असते अशी, त्याच्या अपोजिट असा ड्रॉ होणार, किंवा त्याला काय म्हणतात काउंटर क्लॉकवाईज. When your end angle is positive, then arc will draw anti-clockwise. बघा स्टार्ट अँगल मध्ये एंड अँगल काय करायचा, ऍड करायचा. आता स्टार्ट अँगल काय 0 प्लस एंड अँगल 130. सो 130 इथून ड्रॉ होणार 0 पासून ते 130 कुठे येईल, इथे कुठेतरी, बिकॉज 180 इथे असतं. सो तुम्हाला डिस्प्ले होताना काय फक्त डिस्प्ले होईल, एवढंच. लक्षात. ठीक आहे. आता जर फिल आर्क असतं आणि सेम कोऑर्डिनेट दिले असते, सो इथे तुमची काय होते, सेंटर होता, इथे काय होतं तुमचं सेंटर होता. सो असं ड्रॉ केलं जातं दोन्ही एंडला, 0 आणि 130 ला, आणि हे फक्त काय होतं, फिल होतं. ओके. आता बघा जर मी इथं 0 दिला आणि 180 दिला तर कसा ड्रॉ होणार माझा, असा ड्रॉ होणार. ओके. आणि जर फिल दिला असेल तर असा फिल होणार. ओके. आता जर मला आर्क असा पाहिजे, आता हे पॉइंट 50-50 असं कन्सिडर करा, फक्त आर्क असा पाहिजे, फिल केलेला किंवा ड्रॉ केलेला काही पण. तर मी काय देणार, मला हे पॉझिटिव्हच द्यायचं असेल तर इथं मी देणार 180 ला सुरू करणार आणि त्याच्यामध्ये 180 ऍड करायची, पॉझिटिव्ह आहे. सो काउंटर
अँटी क्लॉकवाईजनी. सो 180 ला सुरू झाला आणि त्याच्यात काय ऍड करायचं 180. सो 180 प्लस 180 किती झाले 360. सो सुरू झाला 180 ला आणि एंड झाला 360 ला बिकॉज तुमची कोऑर्डिनेट सिस्टीम अशी असते. ओके असं. ठीक आहे. नाऊ आता जर तुम्हाला सेम आर्क निगेटिव्ह द्यायचा असेल तर सॉरी सेम आर्क फक्त एंड अँगल निगेटिव्ह दिला तर काय करणार बघा. सपोज 50 50 100 50 असंच मला आता आर्क करायचा आहे सेम हाच आर्क. ओके तर कसं करणार बघा. सो इथे तुम्ही सुरू करणार 0 आणि इथं देणार तुम्ही -180. ओके आता बघा कसं करणार. हा तुमचा आर्क सपोज ही इमॅजिनरी रेक्टँगल ड्रॉ करून घेऊयात पहिले. इमॅजिनरी रेक्टँगल, इमॅजिनरी ओव्हल, देन तो डिवाइड होणार आर्क मध्ये. आता 0 पासून सुरू करते मी. सेम मला असंच पाहिजे फक्त पॉझिटिव्हच्या ऐवजी इथं असं झालं. इथं काय गेलं आपण 180 आणि 180 दिलं. त्याच्याऐवजी मला सेम असाच आर्क ड्रॉ करायचा आहे पण निगेटिव्ह देऊन. मग मी 0 ला सुरू करणार. आता मायनस एंड अँगल मायनस दिलं. स्टार्ट अँगल पॉझिटिव्हच पाहिजे. एंड अँगल मायनस दिल्यामुळे 0 मध्ये मायनस नाही होणार. 0 मध्ये 1 एंड अँगल ऍडच होणार आहे. 0 प्लस 180 होणार आहे. फक्त ड्रॉ होणार नाही. कंपायलर काय करणार असं रिव्हर्स ड्रॉ करणार. सो 0 प्लस 180 किती झाले 180. सो 180 म्हणजे काय इथं 0 हे झाले 90 आणि हे झाले 180 आणि जर फिल दिला असेल तर फिल होणार. आलं का लक्षात. ठीक आहे. सो हे झालं तुमचं ड्रॉ आर्क अँड फिल आर्क. ओके नाऊ नेक्स्ट आहे आता पॉलिगॉन. ड्रॉइंग पॉलिगॉन. सो पॉलिगॉन ड्रॉ करण्यासाठी तुमच्याकडे फंक्शन आहे ड्रॉ पॉलिगॉन फंक्शन. त्याला पास होतो एक्स ॲरे, वाय ॲरे आणि नंबर ऑफ पॉइंट्स किती आहेत ते. ओके आता बघा इथे काय द्यायचं आणि इथे काय एक्स कोऑर्डिनेट. आता सपोज हा माझा ही ॲपलेट विंडो आहे आणि हा सपोज मला पॉलिगॉन. पॉलिगॉन म्हणजे काय मिनिमम 3 साइडचा पॉलिगॉन असतो आणि त्याच्यापेक्षा जास्त पण 5 4 3 किती पण. ओके नाव किंवा आता आपण दुसरं काढूया. क्लोज एनी क्लोज सेट. ओके सो दिस इज ऑल्सो पॉलिगॉन. ओके आता सपोज हे 0 0 आहे. आपला हा पॉलिगॉन जर ड्रॉ करायचा आहे. सो हा पॉइंट पहिल्यांदा तुम्ही डिसाइड करून घ्या नोटबुक वरती. सपोज आता हा दिला मी 50 50. हा पॉइंट काय दिला मी 50 50 म्हणजे हा एक्स आणि हा वाय झाला. आता ह्या लाईनचा इथला काय इथला एक्स 50 आहे म्हणजे इकडचा एक्स अलीकडे आहे ना. एक्स असा इन्क्रीमेंट होतो आणि वाय असा म्हणजे या 50 पेक्षा हा एक्स नक्कीच कमी असेल. सपोज हा दिला मी 20. ओके आणि वाय इथला 50 म्हणजे इथला जास्त असेल. सो हा 50 तर हा दिला मी 70. ओके नाऊ हा एक्स आणि हा वाय. नाऊ इथे ही स्ट्रेट लाईन आहे. सो ह्या पॉइंटचा जो एक्स आहे तो ह्याचा असेल आणि वाय फक्त चेंज होईल. सपोज इथं दिला मी 100. ओके नाऊ इथे ही हॉरिझॉन्टल लाईन आहे. सो ह्या पॉइंटचा जो वाय तोच ह्याचा असेल 100. ओके आणि एक्स ऑब्विसली जास्त होईल. ओके आता आपण काय करूया पहिले ह्याचा लिहून घेऊ. सो आता इथे 50 आहे. सपोज इथला दिला मी 100 एक्स आणि वाय तर हॉरिझॉन्टल लाईन आहे. सो सेम येईल. ओके हा एक्स आणि हा वाय. नाऊ ह्याचा इथं ह्या 100 एक्स पेक्षा ह्याचा जास्त येईल. सो सपोज इथे दिलं मी 130 लिहिला आणि वाय जो ह्या पॉइंटचा वाय आहे तोच ह्या पॉइंटचा येईल 70. ओके सो हा जो एक्स आहे तो इथे येईल 130. ओके सो हे पॉइंट आहेत. आता हा पहिल्यांदा तुम्हाला कोणता पॉलिगॉन ड्रॉ करायचा आहे बुक वरती ड्रॉ करा. त्याचे पॉइंट असे मॅन्युअली कॅल्क्युलेट करून घ्या. नाऊ आता मी सेम ड्रॉ पॉलिगॉन आणि फिल पॉलिगॉन दोघांना पण सेम कोऑर्डिनेट. ओके आता काय करायचं जेवढे एक्स कोऑर्डिनेट तुम्ही मॅन्युअली केलेले आहेत त्याचा एक ॲरे करून घ्यायचा एक्सचा. सो सुरुवाती पहिल्या पॉइंट पासून करायची. एक्स कोऑर्डिनेट सगळे ह्याच्यात टाकून घ्यायचे एक्स मध्ये. सो पहिल्या पॉइंटचा 50 आहे, नंतरचा 20 आहे, नंतरचा परत 20 आहे, नंतरचा हा 130 आहे एक्स, नंतरचा हा 130 आहे, त्याच्यानंतर 100 आहे आणि परत पहिला कोऑर्डिनेट लिहायचा बिकॉज क्लोज शेप असतो म्हणून फर्स्ट कोऑर्डिनेट जो आहे तो परत येणार तुमचा. त्याच्यानंतर अजून एक ॲरे पास करायचा वायचा.
क्रिएट करायचं. त्याच्यामध्ये आता तुम्ही इथं 50 लिहिलाय ना, सो त्याचा जो वाय आहे तोच आला पाहिजे बरोबर 50. नंतर तुम्ही 20 लिहिलाय ना, तो इथला पण सेकंड काय पाहिजे 20चा वाय दॅट इज 70. नंतर 20 नंतर 100. ओके 100 वाय कोऑर्डिनेट सगळे लिहायचे 70 50 आणि परत पहिला बिकॉज क्लोज शेप आहे, सो पहिला वाय परत येणार. ओके नाऊ टोटल कोऑर्डिनेट किती झाले, एक्स आणि वाय चे सेमच येणार आहेत. एक्स अरे मध्ये जेवढे एलिमेंट आहेत तेवढेच वाय मध्ये येणार. किती झाले 1 2 3 4 5 6 7. सो जरी तुमचं 1 2 3 4 5 6 असेल तरी पण एक आपण क्लोज शेप असल्यामुळे एक्स्ट्रा टाकतो, सो एन ची व्हॅल्यू येणार 7. डिपेंड्स ऑन युअर प्रोग्राम. सो इथे तुम्ही काय करणार, एक्स आणि वाय झाले की जी डॉट ड्रॉ पॉलिगॉन एक्स अरे पास करणार, वाय अरे आणि नंबर ऑफ पॉइंट दॅट इज 7. जेवढे तुमचे असेल ट्रायंगल असेल तर 4 येणार, म्हणजे एक एक्स्ट्रा करायचा पॉइंट. ओके स्क्वेअर जर करायचं असेल तर ड्रॉ रेक्ट आहेच आहे, बट युझिंग पॉलिगॉननी तुम्ही काय करणार 4 + 1 5 करणार. ओके आणि इथे जर फिल पॉलिगॉन गेलं तर हा फक्त काय होणार फिल होणार. ओके सो हे झालं तुमचे ऑल दी ड्रॉइंग फंक्शन. आता जर तुम्हाला कलर द्यायचा असेल तर त्याच्यासाठी फंक्शन आहे बघा सेट कलर फंक्शन. सेट कलर फंक्शनला तुम्ही पास करणार ऑब्जेक्ट ऑफ द कलर क्लास. ओके कलर क्लास आहे AWT मध्ये आणि ऑब्विसली कलर क्लास आहे हा, त्याचा ऑब्जेक्ट पास करणार. आणि हा क्लास कुठे आहे किंवा काहीच गरज नाही ऑब्जेक्ट नका पास करू, सांगते काय करायचं ते. आता जी डॉट सेट कलर. ओके सो इथे मी करणार कलर क्लास आणि त्याची स्टॅटिक व्हॅल्यू. तुम्हाला ब्ल्यू पाहिजे तर ब्ल्यू लिहा, मॅजेंटा पाहिजे तर पिंक पाहिजे तर हे सगळे लिहा, रेड पाहिजे तर रेड लिहा. ओके ब्लॅक तर बाय डिफॉल्ट असतोच आहे, सो असे तुम्ही कलर देऊ शकता. सपोज तुम्हाला पॉलिगॉनला कलर द्यायचा आहे, सो इथे सपोज ड्रॉ पॉलिगॉन आहे, हे फंक्शन तुमचं इथे आहे. सो पॉलिगॉनला द्यायचं आहे ना, सो त्याच्या आधी तुम्ही काय देणार सेट कलर देणार आणि कलर डॉट ब्ल्यू. म्हणजे ड्रॉनी ऑब्विसली हॉलो पॉलिगॉन ड्रॉ होणार, मग त्याची जी आउटलाईन आहे ती काय होणार ब्ल्यू होणार. ओके जर तुम्हाला फिल करायचं आहे तर इथं फिल पॉलिगॉन आणि त्याच्या आधी ज्या शेपला तुम्हाला जो कलर द्यायचा आहे त्याच्या आधी तुम्हाला काय करायचंय सेट कलर मेथड लिहायची आहे. हा कलर क्लास आहे, त्याची स्टॅटिक व्हॅल्यू आहे, प्री डिफाईन व्हॅल्यूज आहेत. त्या कलर क्लास आहे AWT पॅकेज मध्ये सेट कलर, ड्रॉ रेक्ट, ड्रॉ लाईन, ड्रॉ स्ट्रिंग, ड्रॉ पॉलिगॉन, ड्रॉ आर्क, ड्रॉ ओव्हल, फिल आर्क सगळे फिलचे फंक्शन आणि सेट कलर हे सगळे फंक्शन आहे ग्राफिक्स क्लासचे. आणि ग्राफिक्स क्लास पण कुठे आहे AWT पॅकेज मध्येच आहे. ओके नाव आता आपण ह्या सगळ्या फंक्शनचा मिळून एक प्रोग्राम करूयात. ह्याच प्रोग्राम मध्ये मी चेंजेस करते. आता हे वरच्या दोघांना मी त्याच्या आधी सेट कलर लिहिलंय का नाही, सो तो कोणता असणार आहे ब्लॅकच असणार आहे. ओके नाव जी डॉट सेट कलर बघा सी कॅपिटल. आता मी इथे दिलं कलर, मला रेड कलरची लाईन पाहिजे, सो जी डॉट ड्रॉ लाईन. ओके लाईन तुम्हाला कोणत्या कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये पाहिजे, कोणत्या कोऑर्डिनेटला पाहिजे, हॉरिझॉन्टल पाहिजे, व्हर्टिकल पाहिजे ते लिहा. ओके लाईन मला रेड आउटलाईनची पाहिजे, ब्लॅकची नको म्हणून मी सेट कलर त्याच्या आधी लिहिला. आता मी इथे लिहिलं ड्रॉ रेक्ट. ओके रेक्ट 50 50 150 70. ओके आता मी रेक्टँगलच्या आधी सेट कलर लिहिलाय का नाही. मग जर तुम्ही सेट कलर जर तुम्हाला ब्लॅकच पाहिजे असेल तर तुम्हाला आता तुम्ही ब्लॅक काढून टाकलं ना, बाय डिफॉल्ट ब्लॅक असतो पण रेड दिलेला आहे, रेडचं ड्रॉ लाईन रेड होणार. आता तुम्ही परत सेट कलर दिलाय का नाही, सो रेक्ट पण कसा ड्रॉ होणार आहे रेडनीच होणार आहे. ओके जर तुम्हाला ब्लॅक आता पाहिजे असेल तर तुम्हाला आता ब्लॅक तिथं जी डॉट सेट कलर डॉट ब्लॅक लिहावं लागेल. ओके जोपर्यंत तुम्ही सेट कलर परत लिहित नाही तोपर्यंत जो तुम्ही असाइन केलेला आहे त्यांनी सगळं चेंजेस होणार. नाउ कलर डॉट सपोज ब्लू. आता मी फिल करते रेक्टँगल. ओके सो आता कलर रेक्टँगल ड्रॉ होऊन फिल होणार कोणत्या ब्ल्यू कलरने. ओके नाउ ड्रॉ ओवल. ओवलला आता थोडे वेगळे पॉइंट देऊयात. आता आपण 150 50 200
ओके, सो ओव्हलच्या आधी पण आपण सेट कलर कोणता दिलेला नाही, सो ब्ल्यू कलरनीच तो काय होणार ड्रॉ होणार. जर आपल्याला दुसरा द्यायचा असेल तर यू कॅन गिव्ह इट कलर डॉट पिंक. ओके, नाउ फिल काय होणार, फक्त तिथे फिल होणार. आता मी ड्रॉ आर्क लिहिते. ड्रॉ आर्क. सो अगेन आपल्याला आता 200 300 100 70 आणि स्टार्टिंग अँगल सपोज 0 आणि एंड अँगल 180, म्हणजे असं हाफ होणार ड्रॉ. ओके, आणि जी डॉट आता फिल आर्क सेम पॉइंट किंवा दुसरे पॉइंट देऊयात. तुम्ही बुक वरती हे करून घ्या, फक्त ओव्हरलॅप नाही व्हायचं. जर तुम्ही सेम पॉइंट दिले सगळ्यांना सो एकावर एक सगळे ड्रॉ होणार. ओके, वरतीच कुठेतरी देऊया 60 70 width height स्टार्टिंग अँगल सपोज जो आपण काढला होता तो 0 आणि -180. ओके, आणि फिल आर्क आपण येलो कलरने फिल करूयात. सो जी डॉट, नंतर आपण एवढे रन करून बघू आणि मग आपण पॉलिगॉनचं करूयात. कलर डॉट येलो. ओके, ह्याला सेव्ह करते. नाव काय एरर असेल तर कळेल आपल्याला. जर कोणते कलर सिस्टीम डिफाईन नसेल म्हणजे तर मग ती एरर येते. ओके, सेट कलरचं स्पेल. नाव आपले सेम फाईल मध्येच ॲपलेट कोड आहे. सो माय ॲपलेट डॉट जावा. बघा हे सगळं आता टेक्स्टच्या वरतीच आले. बघा हे बघा, इथे आपलं ओव्हल ड्रॉ झालंय, इथं आर्क ड्रॉ झाले बघा 0 to 180 केलेलं, आणि इथं 0 आणि -180 केलेलं ते फिल केलेलं ते झाले. ह्याच्या मागे रेक्टँगल फिल केलेला आहे आणि हा ड्रॉ केलेला आहे. ओके, आणि तो जो टेक्स्ट आहे ते त्याच्या खाली गेलेलं आहे. ओके, बिकॉज ड्रॉ कसं होतं, पहिले हॅलो, मग हे, मग त्याच्यावरती लाईन येईल, मग त्याच्यावरती रेक्टँगल येईल, मग त्याच्यावरती फिल रेक्टँगल येईल. म्हणजे जे तुम्ही नंतर करताना नंतर जे कोड लिहिता तो वरती येतो आणि जो आधीचा आहे तो खाली येतो. म्हणून आपली जी लाईन आहे ना ती पण आपल्याला हाफच डिस्प्ले होती. बघा इथं खाली असेल ते अजून आलेली. ओके, सो हे झाले आपले ऑल दी फंक्शन्स. ओके, नाऊ पॉलिगॉनचा आपण जो कोड लिहिलेला आहे ना तोच लिहूयात, म्हणजे सेम तसंच आपला पॉलिगॉन क्रिएट होईल. सो काढून टाकलं का मी ते, वेट अ मिनिट. म्हणजे आपल्याला बरोबर तोच आपला पॉलिगॉन ड्रॉ होतोय का ते कळेल. म्हणजे असं मॅन्युअली करा तुम्ही. वेट अ मिनिट. ओके, तर हे कोड लिहूयात आपण. आपण एक वेगळाच प्रोग्राम घेऊयात आता, म्हणजे ओव्हरलॅपिंग होणार नाही. ह्याला मी सेव्ह ॲज करते, पॉलिगॉन डेमो डॉट जावा. ओके, सो इथे येईल आता पॉलिगॉन डेमो. ओके, here is also पॉलिगॉन डेमो. ओके, हे काढून टाकू आता. एक्स कोऑर्डिनेट, सो पहिला 50 आहे, चेक करूयात आता आपण. 50 20 20 130 130 150, 2 20 2 130 नंतर 100 आणि अगेन 50. ओके, नाउ वाय कोऑर्डिनेट. ओके, सो याचा पण 50च होता. नाउ
50 झालं 70 100 100 70 70 100 100 70 आणि 50 50 70 100 100 70 त्याच्यानंतर दोन्ही पण 50 50 एकदा चेक करूयात. ओके ठीक आहे दोन्ही सेम आहेत का बघा 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 ओके. नाउ G dot draw polygon. ओके नाउ हियर x array y array and number of कोणत्या दोन्ही array मध्ये सेम नंबर ऑफ पॉइंट असणारे 7. ओके नाउ हे झालं सेव्ह केलेलं Java C polygon demo. काय स्पेलिंग नाउ सेम फाइल मध्येच ॲपलेट आहे. सो ॲपलेट व्ह्यूवर पॉलिगॉन डेमो डॉट जावा बघा आलं लक्षात. ठीक आहे आता बाय डिफॉल्ट ब्लॅक कलरने झालं आणि जर आपल्याला कलर चेंज करायचा असेल तर G डॉट सेट कलर जो कलर तुम्हाला द्यायचा आहे तो सपोज इथे दिला मी ऑरेंज स्मॉल मध्ये द्यायचा आहे. सो अगेन कंपाइल रन ओके ऑरेंज. आता जर मी ड्रॉच्या ऐवजी जर फिल दिलं तर सो सेम त्याच बिकॉज कोऑर्डिनेट आपण चेंज नाही केले तेच आहे. सो त्याच्यामध्येच फक्त आता बघा ही विंडो जर ओपन असेल तर त्याला पहिले क्लोज करायचं मग कमांड प्रॉम्प्ट आणि मग कंपाइल करा. फक्त ड्रॉच्या ऐवजी आपण फिल दिले तर हॉलोच्या ऐवजी फिल रेक्टँगल काय होणार डिस्प्ले होणार. ओके सो हे झाले तुमचे ऑल दी ग्राफिक्स क्लास फंक्शन आणि नेक्स्ट लेक्चर मध्ये आता आपण अजून जे रिमेनिंग पार्ट आहे ॲपलेटचं ते बघू. त्याच्यानंतर मेन की ॲपलेट मधले जे कंटेंट आहे ते फाईल मध्ये कसे आता जस्ट आपण शेप ड्रॉ केला आणि एक मेसेज डिस्प्ले केला बट आपण रजिस्ट्रेशन फॉर्म टाईप वगैरे काहीतरी करूया. ठीक आहे एक वेगळा टाईप जे की तुम्हाला ऍक्च्युअली नाहीये सिलेबसला पण तुम्हाला प्रोजेक्ट साठी लागेल ते आपण नेक्स्ट लेक्चरला करूयात. ओके याच्यामध्ये काही डाऊट असेल तर तो मेसेज करा.